भावकी कशी ठेवायची धम्म सांगतो आहे. धम्म करुणेचा सागर, ममतेचा सागर आहे. धम्म आपल्या दारी भाग 44 दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी दादाराव रंगारी कुटुंबाकडे रेवतीनगर मानेवाडा येथे. संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची. बघा काय आहे धम्म आपल्या दारी, धम्म चर्चा परिचय. संकल्पना ग्राफीन वर्ल्ड न्यूजवर. धम्म आपल्या दारी भाग 44 दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी दादाराव रंगारी कुटुंबाकडे झालेल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर 3 स्क्रीनमध्ये आहे. डावीकडे 2 स्क्रीन आहेत, छोट्या आणि मोठी स्क्रीन आहे. डावीकडे 2 स्क्रीनमधून वरची जे स्क्रीन आहे त्यामध्ये धम्म रॅलीचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये धम्म रॅलीचे स्वागत कशा प्रकारे झाले, कुठून कुठून मार्गक्रमण झाला रेवतीनगरमध्ये, त्याचा संपूर्ण व्हिडिओ त्यामध्ये आहे. धम्म रॅलीमध्ये उपस्थित धम्म बांधव भगिनींचे स्वागत रंगारी कुटुंबांनी केले. सर्वांवरती पुष्पवर्षाव केला व अभिनंदन केले. नंतर धम्म बांधव भगिनी उपासक उपासिकांनी रंगारी कुटुंबातील सदस्यांचे अभिनंदन केले व त्यांच्यावर पुष्पाचा वर्षाव, फुलांच्या वर्षावाने त्यांचं अभिनंदन केले. याचा व्हिडिओ आहे. खाली स्क्रीनमध्ये जी छोटी स्क्रीन आहे दुसरी, त्यामध्ये धम्म रॅलीमध्ये आलेल्या धम्म बांधव भगिनींच्या स्वागताचा व्हिडिओ आहे व परिचयाचा व्हिडिओ आहे. मोठ्या स्क्रीनमध्ये ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची धम्म दिसणं आहे. बघा ग्राफीन वर्ल्ड न्यूजवर काय आहे धम्म आपल्या दारी, धम्म चर्चा व परिचय. संकल्पना. आपण सर्व या ठिकाणी अविस्मरणीय असा फोटो निघणार आहे ही तुमची इतिहासाची नोंद राहणार आहे की आज आपण दादाराव रंगारी यांच्या घरी धम्म रॅली घेऊन आलो. आपण सर्व त्याची साक्षी आहोत. त्यामुळे सर्वात ऐतिहासिक नोंद राहणार आहे. कृपया करून हा योग संयोग आपल्या जीवनातला अत्यंत महत्वाचा आहे. आपण सर्व धम्माला घेऊन आलेलो आहोत. धम्मा या ठिकाणी येऊन हे सर्व लोक त्याची साक्षी आहात. आपण सर्व साक्षी राहणार आहोत. म्हणून अविस्मरणीय फोटो आता तुमचा राहणार आहे. या मंगलमय वातावरणामध्ये आपण सर्व आज हा अविस्मरणीय फोटो साक्षी राहणार आहे. आजच्या दिवशी 9 ऑगस्ट हा दिवस जीवनातला महत्वाचा दिवस राहणार आहे. या दिवसाला आज आपल्याकडे चांगला प्रकारचा धम्म आलेला आहे. सामूहिक धम्म बांधवांच्या ठिकाणी होते आहे. आज दादाराव रंगारी यांच्या घरी आपण या धम्माला घेऊन आलेलो आहोत. आपण बघितलं असेल की सर्वांनी शिस्तप्रिय अशा प्रकारे धम्म रॅलीचं आपण आयोजन केलं. चौबाजूनी लोक आपल्याकडे बघत होती. चौबाजूने बघत असताना प्रत्येकाची एक करुणामय भावना त्यांच्या मनामध्ये दिसत होती. त्यांना वाटत होतं की हे काय नवं नेमकं आमच्या क्षेत्रात आलेलं आहे. आपण जेव्हा चालत असताना काही माणसं वर उभे राहून बघत होती. काही आतुरतेने आपल्या गाड्या थांबत होत्या. म्हणजे एखादा मंगलमय कार्य करत असताना, मंगलमय विचार आपण सोबत नेताना इतरांना पण वाटतं की मी या मंगलमय वातावरणामध्ये सामील व्हावं. म्हणजे आपण आपल्या ज्या विचारांना लोकांसमोर घेऊन जात होतो तो विचार म्हणजे धम्म. आपण आले आले या ठिकाणी ज्या महानायकांनी, ज्या महामानवांनी आम्हाला जो विचार दिला, म्हणून त्यांनी सांगितलं की बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. बुद्धम याचा अर्थ तुमची बुद्धी तुम्ही अशी विकसित करा की तुमच्या बुद्धीने तुमचं कल्याण 100% होईलच, त्याचबरोबर इतरांचं पण कल्याण होईल. जेव्हा ही बुद्धी तुम्ही तुमची बुद्धी जागृत कराल, जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीचा विकास कराल, तेव्हा तुमच्या बुद्धीचा हेतू काय असला पाहिजे? प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण.
बुद्धांनी हे सांगितलं की प्रत्येक मानवाकडे आपली स्वतःची बुद्धी आहे, पण स्वबुद्धी स्वहिताबरोबर जनहितांचं आपण सर्व बघावं. म्हणून बहुजनिताय बहुजन सुखाय, ज्यामध्ये बहुजनांचं सुख आहे, बहुजनांचं हित आहे, अशाच गोष्टी सर्वांनी मिळून करायच्या असतात. म्हणून बुद्धाचा मंगलमय धम्म हा भारतात असताना भारताची अवस्था काय होती, हा धम्म ज्या ज्या देशात गेला त्या त्या देशाकडे आपण बघितल्यानंतर ऐकल्यानंतर त्याचा इतिहास, जपान आहे, आज आपण पाहतो चीन आहे, वेगवेगळे देश आहेत ज्या देशांमध्ये बुद्धांचा धम्म आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बुद्धांचा धम्म असेल तो तो देश, तो तो समाज, तो तो परिवार, तो तो व्यक्ती, त्यामध्ये आपल्याला बदल दिसतो आहे. कारण त्याचा हेतूच आहे प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण. जो माणूस या कल्याणी भावना घेऊन समाजात वावरतोय, कुटुंबात वावरतोय, तो ती भूमिका आदर्शपणे निभवतोय. जर या कुटुंबातला धम्म जीवन जगणारा तोच बुद्धिमान माणूस त्या कुटुंबात वडिलाची भूमिका घेत असेल, वडील कसे असावे त्या बुद्ध माणसाकडून शिकावं, पती कसा असावा त्या बुद्ध माणसाकडून शिकावं, पत्नी कशी असावी त्या बुद्ध माणसाकडून शिकावं. म्हणजे बुद्ध माणूस कसा आदर्श असतो हे आपण त्या व्यक्तीकडून शिकावं. म्हणून प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. धम्माला जीवन जगणारे आहोत आपण, सर्व धम्म बांधव आहोत, आपण सर्व प्रशिक्षित आहोत. सर्वांना कल्पना असेल की सर्व ड्रायव्हर प्रशिक्षित असतात, परंतु सीटवर कोणातरी एका ड्रायव्हरला बसावं लागतं, तेव्हा ती गाडी व्यवस्थित ठिकाणी नेऊन पोहोचवतो. या ठिकाणी मी 2006 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, बौद्ध धम्माचं वाचन केलं, चिंतन केलं, संशोधन केलं आणि संशोधन केल्यानंतर या धम्मामध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन प्रावीण्य मिळवलं. मी सध्या धम्म प्रचारक म्हणून समाजामध्ये काम करतो आहे. इतरांच्या तुलनेमध्ये थोडंसं मला जास्त बोलता येतं, अभ्यास माझ्याकडे जास्त आहे, कारण माझ्याकडे शिक्षणाच्या 12 डिग्री आहेत. मी हायकोर्टाला वकील आहे, मी आंबेडकर फटला प्रोफेसर आहे. त्यामुळे इतरांपेक्षा थोडंसं मला बोलता येतं, म्हणून या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्या जातं. आमच्याकडे सर्वच बोलणारी मंडळी आहे, सर्वांना धम्माचं ज्ञान आहे. त्यामुळे आपण सामूहिकरित्या जो आमचा सन्मान केला आहे तो सामूहिकरित्या सर्वांचा सन्मान आहे. आपण या सन्मानामध्ये वाटण्याची भूमिका ही बुद्धांची असते. आपण सर्व बुद्ध अनुयायी आहोत आणि बुद्ध अनुयायी नेहमी लोकांसमोर आदर्श असतो. बुद्धांकडे पाहताना एक आदर्श व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहावं. त्या घरात जर तो राहत असेल तर त्या घराला म्हणावं, हे घर आहे, घरासारखे नाही तर नुसत्या भिंती, ते आहे प्रेम जिव्हाळा नाही तर नुसती नाती. ज्या घरांमध्ये ती लोक राहत असतील त्या घराला घरपण कसं असतं त्या बुद्ध कुटुंबाकडून शिकायचं असतं. कारण बुद्ध स्त्री कशी असते, बुद्ध पुरुष कसा असतो हे समाजाला आपल्याकडून पाहायचं असतं. पण ती पाहतील कसे, जेव्हा प्रत्यक्ष कृतीने. बुद्धाचा धम्म काय म्हणतो की प्रत्यक्ष पहा, प्रत्यक्ष तुम्ही आमच्या सोबतीला राहा. जोपर्यंत भांड्याला घासत नाही तोपर्यंत भांड हे कथीचं पितळीचं कळत नाही. जोपर्यंत तुम्ही माणसाच्या सहवासात राहत नाही तोपर्यंत माणूस कळत नाही. आपण खरोखर बुद्ध आहोत का, तो आपल्या संगतीत राहिल्यानंतर त्याला कळेल की बुद्ध जीवन जगणारी माणसं अशी अशी समाजात आहे. कारण बोलतात तसे चालतात, ज्या गोष्टीला हाती घेतलं त्याला पूर्णपणे निगवतात. तथागत बुद्धांकडे एकदा काय झालं की एका राजावर मोठं त्यांना आक्रमण करायचं होतं. आता आक्रमण करायचं म्हटल्यानंतर तो विचारात पडला की आपण एवढ्याला जिंकायचं कसं. तर म्हणे मी तथागतांची सल्ला केल्यानंतरच त्यावर आक्रमण करायचं की नाही ठरवू. म्हणून तो तथागतांकडे आला. तथागतांकडे आल्यानंतर जेव्हा तथागताकडे येऊन तो बसला, तथागत प्रत्यक्ष कोणत्या व्यक्तीशी बोलत नव्हते, ते आनंद मार्फत बोलायचे. आनंदकडे तो व्यक्ती आला तर तथागतांना कळलं की हे व्यक्ती आपल्याकडे आलेला आहे. तेव्हा तो व्यक्ती कशासाठी आला हे तथागतांना कळल्यानंतर तथागत आनंदचा प्रश्न करतात, तथागत ज्या लोकांवर हे आक्रमण करू पाहतात ते लोक एकत्र येतात का. हो म्हणते ही.
जर तुम्ही एकत्र येऊन कुटुंबातली मंडळी एकत्र येऊन बसून जेवण करत असाल, एखाद्या गोष्टीवर चर्चा करत असाल, त्या विचाराला घेऊन कुटुंबिक सर्व समोर जात असतात, त्या घराला तोडण्याची कोणाची हिंमत नाही. म्हणून बुद्ध म्हणाले की ते माणसं सर्व एकत्र बसतात का आणि बसून एक गोष्टी निवडल्यानंतर त्यावर ते चर्चा करतात का? हो बनतेजी. त्यामध्ये ज्येष्ठ माणसाचा सन्मान आहेत का? हो बनतेजी. ज्या कुटुंबांमध्ये वडीलधारी माणसाचा मान असेल, वडीलधारी माणसाचा सन्मान असेल, ती वडीलधारी आई असो, आजोबा असेल, बाप असेल, सासू असेल, कोणती भूमिका असेल, त्या वडीलधारी माणसाचा ज्या कुटुंबामध्ये सन्मान आहे, तो कुटुंब आदर्श कुटुंब आहे. तो खरोखर बुद्ध जीवन जगणारा कुटुंब आहे. म्हणून यामध्ये वडीलधारी माणसाचा मान ठेवतात का? हो बनतेजी. याच बरोबर या कुटुंबांमध्ये महिलांचा आदर करतात का? हो बनतेजी. ज्या कुटुंबामध्ये स्त्रियांचा मान असेल, त्या परिवारामध्ये स्त्रियाला जी भूमिका दिली ती भूमिका तिला चांगल्या प्रकारे निभावण्यासाठी तिला मदत करत असेल, त्या घराला घरपण असतं. बुद्धांनी म्हटलं की ही माणसं अशा प्रकारे आपल्या ज्या काही मंडळी असेल त्यामध्ये महिलांना सन्मान देतात का? हो बनतेजी. एखादा विचार, एखादा काम हाती घेतल्यानंतर हे सामूहिकरित्या त्या कामाला सर्व लोक आपली शक्ती लावून पार पाडतात का? हो बनतेजी. एखाद्या कुटुंबामध्ये ठरवलं आपल्याला काही जमीन घ्यायची आहे, काही एखादा उद्योग निवडायचा आहे किंवा एखादी गावी जायचं असेल, सर्वांची संमती असेल तर आपण केलेला प्रवास, आपण घेतलेली जी काही संपत्ती असेल ती आनंदमय असतं. परंतु त्याच्यात दुजोरा असेल तर नाही करू शकत. म्हणून ते जीवन जगण्यासाठी बुद्धांनी म्हटलं की हे गुण त्याच्यात आहेत का? हो बनतेजी. मग या लोकांना कोणी हारू शकत नाही. ज्या व्यक्तीकडे, ज्या समूहाकडे, ज्या संघटनेकडे एक गुण असेल ते त्या संघटनेला, त्या समाजाला, त्या परिवाराला कोणी हारू शकत नाही. तसाच तो राजा परत गेला. परत गेल्यानंतर त्या राजाला आपल्या प्रजेला सांगितलं की आपण त्याच्यावर काही आक्रमण करू शकत नाही, युद्ध करू शकत नाही, कारण ते सर्व लोक एकत्र राहतात, संगोपनी राहतात. त्यामध्ये एक एक वेगळ्या विचाराचा माणूस होता, तो ब्राह्मणी विचाराचा होता. तो काय म्हणाला राजाला, राजा आपल्याला जिंकायचं, आपल्याला षडयंत्र रचावं लागेल. षडयंत्र रचतो, मी सांगतो तसा षडयंत्र आपण जर रचला तर आपण त्या राज्यावर, त्याच्यावर युद्ध करू शकतो. काय राज्य आहे? मी या आपल्या मीटिंग मध्ये त्या राज्याची वाहवाकी करतो, असं तुम्ही लोकांमध्ये दाखवा. मी वाहवाकी करतो म्हणून तुम्ही मला या राज्यातून हाकललं, मला अपमानित केलं, असं लोकांसमोर एक प्रतिमा निर्माण करायची आहे. ती प्रतिमा आपण निर्माण करू. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंडळींनी, त्या राजाने त्या व्यक्तीला आपल्या राज्यातून बाहेर काढलं आणि ती अशी प्रतिमा त्या लोकांमध्ये गेली की हा जो व्यक्ती आहे तो आपली बाजू घेत असताना त्या राजाने त्याला हाकललं. आता तो व्यक्ती आपल्याकडे आलाय. एखादा ब्राह्मण व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर त्याची विचार विषमतेचं असतं. तो विचार घेऊन या लोकांकडे आला. या लोकांकडे आल्यानंतर यामध्ये जे ज्येष्ठ माणसं होती ती म्हणाली की नाही, या माणसाला घ्यायचं नाही, कारण हा घातक माणूस आहे. परंतु त्यामध्ये काही तरुण असतात. तरुण म्हणाले की हा व्यक्ती आपल्यासाठी झटला, आपल्यामुळे त्याला राज्याने तिथून हाकललं आणि आज जर तो आपल्याकडे येत असेल तर आपलं काम आहे त्याला सहारा देणे. तरी अशा प्रकारचे वादिवाद सुरू झाले आणि वादिवाद सुरू झाल्यानंतर ज्येष्ठांनी म्हटलं ठीक आहे, तुम्ही तरुण आहात, तुम्ही म्हणतात तर काही हरकत नाही. त्यामुळे त्याला आपल्या गटात सामील केलं. गटात सामील केल्यानंतर गट असा चालूच होता, परंतु तो षडयंत्री होता. सतत त्याच्या डोक्यात नवीन नवीन विचार यायचे. पण जेव्हा जेव्हा तो तिथे बसायचा तेव्हा त्या लोकांच्या मनामध्ये शंका यायची की हा व्यक्ती काहीतरी करेल. एकदा काय झालं, अशीच आपली मीटिंग बसली, तशा प्रकारची मीटिंग चालू होती. त्या मीटिंग मधून त्यांनी दादाराव रंगारीला बाहेर बोलवलं. यामुळे इकडे या. जसं दादाराव रंगारी बाहेर गेल्याबरोबर सर्व लोक पाहायला लागले बाहेर का चालला. बाहेर गेल्यानंतर तो व्यक्ती त्यांना काय म्हणतो, दादाराव तुझ्या पत्नीची तब्येत कशी आहे? तर ठीक आहे. मुलगी काय करते? शाळेला जाते. ठीक आहे. मुलगी कसा, मुलगा कसा, ही त्यांनी सर्व त्याची माहिती विचारली आणि माहिती विचारल्यानंतर तो परत आला. परत आल्यानंतर सर्व लोकांच्या मनामध्ये शंका होती की हा व्यक्ती काहीतरी या व्यक्तीला सांगितलं असेल,
जेव्हा तो जवळ आला तेव्हा ते म्हणा लागली की तो व्यक्ती काय म्हणाला. तेव्हा दादाराव म्हणाला काही नाही म्हणे, तो फक्त कुटुंबाची माहिती विचारत होता. नाही नाही दादाराव म्हणे, तुम्ही काहीतरी खोटं बोलता. कुटुंबाची माहिती एवढीशी छोटीशी माहिती विचारला, चार चौकात विचारलं असतं, तुला एकट्याला बोलवण्याचं काय काम होतं. काहीतरी वेगळं गोष्टी आहे दादाराव, तुम्ही आमच्याशी लपवता. दादाराव म्हणे नाही असं काहीच नाही, मी जे सांगतो ते सत्य आहे. कारण तो माझ्याशी असा असा बोलला. लोकांचा विश्वास बसेना. दादाराव परेशान झाला आणि दादाराव म्हणाला की मला तुमच्या गटात बसायचं नाही, कारण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. अशा प्रकारे हळूहळू दादाराव सारखे, दुसऱ्या फाडके सारखे, चव्हाण साहेबासारखे, नागनवरे साहेबासारखे हळूहळू एक एक माणसं तुटत गेली. आणि काही संकटाला बोलवल्यानंतर ते म्हणाले की तुमच्या गटात मी काही येत नाही. अशा प्रकारे सारे लोक तुटल्यानंतर त्या षड्यंत्री ब्राह्मणाने त्याला संदेश पाठवला की आता तुम्ही याच्यावर आक्रमण करू शकता. म्हणजे बुद्धाने सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला वज्जी संघांबद्दल माहित असेल, ते वज्जी संघांवर बुद्धांचा खूप मोठा वैशालीला त्याच्यावर खूप आदर होता. वैशाली सारखे माणसं समाजात निर्माण व्हावी, परंतु असा जो एक बाहेरचा किडा येतो आणि तो कुटुंबाला समाजाला घातक ठरू शकतो. म्हणून बुद्धांनी म्हटलं की तुम्ही कोणती गोष्टी करत असताना चिकित्सक बुद्धीने चौकशीने त्यावर लक्ष द्या. कोणी सांगते म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. खरोखर त्याची पडताळणी करा आणि पडताळणी केल्यानंतर तुमची बुद्धी विवेक त्याला जागृत करत असेल, त्याला ग्वाही देत असेल, तरच तुम्ही त्याला माना, नाहीतर मानू नका. जरी तो व्यक्ती आपल्या जवळचा असेल, जरी व्यक्ती आपल्या दूरचा असेल, त्याच्या बोलण्यामध्ये तथ्य असेल, त्याला कसोटीवर उतरवा. म्हणून बुद्धांचा धम्म हा विज्ञानवादी आहे. विज्ञानाला अनुसरून आहे, परिवर्तनवादी आहे. एकच गोष्टी घेऊन चालत नाही, हीच गोष्टी करायची असं बुद्ध म्हणत नाही. तुम्ही काळानुसार बदला. म्हणजे काळानुसार बदलण्यासाठी तुमच्या कुटुंबांमध्ये मुलांना मान द्यावं लागेल. मुलं शिकली असतील तर मुलांना मान द्या. कारण मुलं जर चांगले पैसे कमवत असतील, घरामध्ये दिशा देत असेल, चांगले शिक्षण घेतले असतील आणि घराला चालवण्याची लायकी त्याच्या हातात असेल ते त्याच्याकडे द्या. आपली पत्नी कुटुंबाला व्यवस्थित आधार देत असेल, कुटुंबाचा कारभार सांभाळत असेल, सर्वांना समतोल ठेवत असेल, तर आपण आपल्या पत्नीकडे कारभार द्या. म्हणजे जो व्यक्ती काबिलियत आहे, ज्याच्यामध्ये कुवत आहे, जी कुवत निर्माण करताना कुवत असलेला माणूस लहान की मोठा समजायचं नाही. ज्याच्यामध्ये कुवत आहे तो समर्थ आहे. बुद्धाने तेच दिलेलं आहे. आता आपण पाहतो चौकडे, कोणी माणूस आहे कोणाचे पाया पडतात, कोणाचे पाया पडतात. बुद्धांमध्ये पाया पडण्याची संस्कृती नाही. तो लहान असो मोठा असो, जो ज्या कुवतीचा असेल त्याला तुम्ही सन्मान द्या. काही ब्राह्मणी संस्कृती अशी आहे, जो मोठा माणूस असेल तो कामाचा नसेल, बेकामाचा असेल, तरी आपण त्याचे पाया पडतो आणि त्याला बोलवतो. म्हणून त्याचा सन्मान आदर तिथे द्या. पण ज्या ठिकाणी त्याची बोलायची लायकी नसेल, ज्या ठिकाणी तो समर्थपणे उत्तर देत नसेल, तो समर्थपणे कामाला पुढे नेत नसेल, तो मोठा असूनही काही कामाचा नाही. जो बुद्धी मापणावर उतरत असेल, त्याच्यामुळे इतरांचा कल्याण असेल, कुटुंबाचा कल्याण, कुटुंबातील प्रत्येक माणसाचा कल्याण, ते कुटुंब निर्माण झाल्यानंतर त्या समाजाचा कल्याण, त्या समाजातून त्या देशाचा कल्याणची भावना जर त्या व्यक्ती निर्माण असेल, म्हणून नेहमी सतत आपण ह्या धम्माला आपल्या अंगी उतरवणे. आता सर्व महिलांनी काय करायचं असतं, त्यांना वाटतं शिस्तप्रिय मंगलमय असे आमच्या कुटुंबात निर्माण व्हावं. हे निर्माण काही कुटुंब टपकणार नाहीये, पण प्रत्येकाने घ्यावं की माझ्या मुलाला एक चांगला विचार यावं, माझ्या विचाराची बुद्ध्यांक वाढवावी. प्रत्येकाने ठरवावं की माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे. आपण बाबासाहेबांना वारंवार बाबासाहेब बाबासाहेब मानतो. बाबासाहेब एवढे मोठे का झाले की त्यांनी शिकल्यामुळे. जे शिक्षणामुळे तुमची जी बुद्धी आहे, जी चाणक्य आहे, ती तुम्हाला विकसित करते आणि नव विचार करायला लावते की हे खरं किंवा खोटं. जेवढं तुम्ही शिक्षण घ्या, जेवढं तुम्ही वाचन करा, जेवढं चिंतन करा, तेवढं तुमच्या बुद्धीमध्ये विकास होईल. त्या ठिकाणी मी स्त्री आहे, पुरुष आहे, लग्न आहे, कुळा मला वेळ नाही हे समजता येणार नाही. तुम्ही दिवसभर झोपून राहिले तर तुमचं कल्याण आहे, दिवसभर वाचत राहिले तुमचं कल्याण आहे. तुम्हाला काय करायचे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही ठरवल्यामुळे तुमचा विकास होणार आहे. म्हणजे माझा विकास करण्यासाठी मला झटावं लागेल, मला अभ्यास करावा लागेल. जर मी अभ्यास केल्यानंतर मी चांगल्या ठिकाणी चांगला बोलू शकतो, चांगला लिहू शकतो, ही माझी बुद्धीचा विकास आहे. म्हणून बुद्धीचा विकास करण्यासाठी ही काही परंपरा आलेली पिढी जात अशी संपत्ती नाहीये. ही संपत्ती स्वतःहून मिळवावं लागतं. त्याला काळा गोरा लांगडा
पुढा गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नाहीये. बुद्धाचा मार्ग हा मंगलमय वातावरण आहे. अशा मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक बुद्धांची जबाबदारी आहे. म्हणजे सर्वांना वाटतं की माझा मुलगा चांगला शिक्षित व्हावं, पण प्रत्येक आईने ठरवावं, प्रत्येक बापांनी ठरवावं की माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे, चांगला शिकून तो आपल्या बुद्धीचा विकास केला पाहिजे. आता चांगला शिकला, त्याची बुद्धीचा विकास झाला, पण त्याला शिस्तच नसेल तर त्या शिक्षणाला काही अर्थ नाही. म्हणून त्या शिक्षणाला अर्थ देण्यासाठी त्याला शिस्त लागावी, म्हणून दररोज प्रत्येक महिलांनी प्रत्येक आईने ठरवावे की माझ्या घरांमध्ये बुद्ध वंदना झालीच पाहिजे. बुद्ध वंदना सकाळी सायंकाळी, सकाळी झाली तर ते सायंकाळी पण बुद्ध वंदना झालीच पाहिजे. या वंदनेमुळे काय होतं की त्या गुणाचं वर्णन होतं, तसा गुणवान निर्माण व्हावं ती भावना त्याच्या मनात निर्माण होतं. सांगणाऱ्याच्या मनात, ऐकणाऱ्याच्या मनामध्ये ती भावना निर्माण होतं. काय भावना आहे? मी चोरी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी हिंसा करणार नाही, मी नशिले पदार्थ ग्रहण करणार नाही, मी करणार नाही, मी कोणत्याही चुकीची गोष्टी करणार नाही, त्याला मी बांधिलकी आहे. म्हणून मला बदलायचंय. वंदनेमध्ये काय? या त्रिरत्नाला वंदन करणे. त्रिरत्नाला वंदन केल्यानंतर आपल्या मनामध्ये बुद्धं शरणं गच्छामी इति बुद्धी, माझी बुद्धी विकसित होऊ दे. म्हणून तुम्हाला बुद्धिमान व्हायचंय. बुद्धिमान आणि विद्वानामध्ये फरक आहे. बुद्धिमान नेहमी मानवाचा कल्याण करण्याचा हित जपतोय. तो जीवसृष्टीवर असेल जेवढ्या सर्व जीवांचं कल्याण होईल हीच भावना तो प्रगल्भित करतोय. बाबासाहेब बुद्ध हे बुद्धिमान आहे. म्हणून बाबासाहेबांचं नाव किती वर्षानंतर आज आपण घेतोय. बुद्ध किती वर्षापूर्वी आपल्यातून गेल्या तरी आपण बुद्धाला मानतोय, त्यांच्या समोर मेणबत्ती प्रज्वलित करतोय, उदबत्ती लावतोय आणि त्यांच्याच विचाराचा गुणगान करतोय. त्यांनी कोणाला 10 रुपये दिले नाही, कोणाला 5 पैसे दिले नाही. काय दिलं त्यांनी? त्यांनी विचार दिला. ज्या विचारामुळे तुमच्या जीवनामध्ये कलाटणी आली, ज्या विचाराने माणसाच्या जीवनामध्ये कलाटणी येतो, तो विचार म्हणजे बुद्धांचा, बाबासाहेबांचा विचार आहे. बाबासाहेबांचा गुणगान आपण काय गातो? बाबासाहेबांनी जो विचार दिला, बाबासाहेबांनी जीवन जगण्याचा मार्ग दिला, तो बुद्धांकडून घेतला. बाबासाहेबांचे 3 गुरु आहेत. बाबासाहेब बुद्धाला गुरु मानतात. बाबासाहेबांनी बुद्धाला बघितलेलं नाहीये. म्हणून विचाराची जर देवाणघेवाण नसेल, विचार जर सुदृढ असेल, विचार जर मानवी कल्याणाचा हिताचा असेल, आपण त्याची चिकित्सा करावी. म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलाला शिस्त लावावी. शिस्त लावण्यासाठी दररोज आपण आपल्या घरामध्ये वंदना घ्यावं. वंदनेसाठी वेळ ठरवावे. आता आपण प्रत्येक वेळेस म्हटलं की मला वेळच नाही, आता वेळच नाही, मला जमतच नाही, त्याचे काय परिणाम होता लक्षात ठेवा. हे बुद्ध हा निसर्ग आहे. निसर्ग काही देत असताना कोणत्याही प्रकारची मागणी करत नाही. आपण झाडाकडे बसल्यानंतर झाड सावली देताना कधी म्हणत नाही की या सावलीचे पैसे द्या. बाहेर पडल्यानंतर सूर्य आपला प्रकाश देतो, कधी सूर्याने म्हटलं नाही की या प्रकाशाचे पैसे द्या. नदीवर पाणी पित असताना नदी म्हणत नाही की या पाण्याचे पैसे द्या. ते आपल्याला सोडून देतात. म्हणजे निसर्ग आपल्याला स्वतःहून देतात की तुम्ही जनकल्याणासाठी तुम्ही जगा. मग आपल्याला जगण्यासाठी जर जनकल्याणासाठी काम करायचं तर आपला हित आहे, आपलं काम आहे की मी पण काही दिलं पाहिजे. म्हणून बुद्धाचा धम्म हा निसर्ग आहे. निसर्ग काही मागत नाही, पण भरभराटीनं देतोय. एक जर बीज जमीन टाकलं, एक कणीस बाहेर येतो. त्या कणसाला कितीतरी दाणे असतात आणि हजारो दाणे घेऊन आपण सारे जीवन जगतोय. पण असा बुद्धांचा धम्म आहे. म्हणून बुद्धांची हेंडसाळणी व्हायला नको. पण प्रत्येक कुटुंबातील मंडळींना हे 5 शीर माझ्यात आले पाहिजे, माझ्या मुलात आले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक आई वडिलांनी दररोज आपण वंदना घेतलीच पाहिजे. वंदना घेतल्यानंतर सर सायंकाळची वंदना झाली असेल तर सर्व आई वडिलातील कुटुंबातील सर्व मंडळीने एकत्र जेवायला बसायचं. एकत्र जेवण बसल्यानंतर आपल्या मुलाशी चर्चा करायची. तुझ्या शाळेत काय झालं, काय शिकला, किंवा नवीन एखादी गोष्टी आपण आपल्या डोक्यांमध्ये घ्यायची, वाचून काढायची की आज आपण धम्म याच्यावर बाबासाहेबांनी आपल्या जीवनात काय केलं. आज बाबासाहेबांच्या जीवनातला हा प्रसंग कसा आहे, एखादी तारीख जवळची असेल, तो दिवस बाबासाहेबांच्या जीवनातला असेल, आपण आठवण करायची की बाबासाहेबांच्या जीवनातला आहे, की बुद्धाच्या जीवनातला हा प्रसंग आहे. म्हणजे मुलांच्या मनामध्ये तो भाव निर्माण होईल की माझे आई वडील धम्म चर्चा करतात, धम्माबद्दल बोलतात. तुम्ही जेवण करत असताना जर धम्माबद्दल चर्चा करत असेल किंवा त्याच्या अभ्यासाबद्दल चर्चा करत असेल, तो कोणता अभ्यास करत असताना आई वडिलांना सर्व माहित पाहिजे की मुलगा कोणत्या वर्गात शिकतोय.
मुलगा जर 5वी शिकत असेल तर 5वीचं पूर्ण पुस्तक आईला माहित पाहिजे, कोणता पुस्तक कोणत्या पुस्तकाचं काय नाव आहे, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, अशी सारे पुस्तकाची नावं आईला माहित पाहिजे, बापाला माहित पाहिजे. आणि माहित झाल्यानंतर त्याला समजा आपण मराठीवर बोलत बसलो तर मराठीचे किती विषय त्याला जेवण करता करता विचारता येतं. आणि विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मराठीचे 5 धडे आहेत, 10 कविता आहेत, 8 त्याच्यामध्ये कथा आहे, 2 काव्य आहेत. असं त्यांनी सांगितल्यानंतर लक्षात ठेवायचे धड्याची नावं कोणते सांग बा. जे धड्याचे नाव, धड्याचा लेखक कोण आहे तुम्हाला कळेल आणि त्याला कविता पाठ होईल. त्याला कविता पाठ झाल्यानंतर तुम्ही सांगितलं माझ्या बाळाला जर आमच्यासारखा माणूस कोणी तुमच्या घरी आलो, बसल्यानंतर तुमच्या बाळाला आमच्या समोर पाठवलं की बाळाचा सरांना पाणी देऊ दे. जेव्हा तो पाणी द्यायला असतो तेव्हा त्याच्या मनामध्ये आमच्याबद्दल असलेला भय दूर होऊन जातो आणि सहजपणे तो पाणी देतो. आणि त्यांनी जर आपला परिचय दिला की सर माझं नाव हे आहे, मी यांचा मुलगा आहे, मी या वर्गात शिकतोय, मला एवढे पर्सेंटेज मिळाले आहेत, आता मी या पत्त्यावर राहतो, सर आपण कुठे आहात, काय करता. त्या मुलाने आपल्याला विचारणा केली, त्याच्या मनामधला भय जातो आणि त्यांनी म्हणावं की आईने म्हणावं की आमच्या बाळाला एक चांगली कविता येते सर, म्हणून दाखवले बाळ. म्हणजे मुलांची कविता केला त्याचे तोंडपाठ होऊन जाईल तुमच्या समोर आणि तो ज्योत दुसरीकडे येईल. मी दादारावच्या घरी गेलो, दादारावची मुलगी किती छान प्रकारे कविता सांगते हो, किती छान प्रकारे संविधानावर बोलते हो, किती छान प्रकारे पाढे सांगते हो. म्हणजे तुम्ही केलेला तुमच्या घरातला कृती इतरांच्या घरी जातं. म्हणून आपण आई वडिलांनी नेहमी ठरवायचं की जेवण केल्यानंतर आपण प्रत्यक्ष आपल्या सर्व सामूहिकरित्या भोजन घेतला पाहिजे. सामूहिकरित्या भोजन घेत असताना त्यामध्ये घरातील सर्व मंडळींना एखाद्याला अति अर्जंट काम असेल, तो बाहेरगावी असेल तर ठीक आहे, परंतु घरात असताना सामूहिकरित्या भोजन करावं. सामूहिकरित्या भोजन केल्यानंतर चौथी गोष्ट सर्व आई वडिलांनी लक्षात ठेवायची की आपल्या मुलातलं एक गुण विकसित करायचं. कोणतंही गुण विकसित करायचं. एखाद्या सांगायचं की माझ्या मुलाला चांगल्या प्रकारे डान्स करता येतो, माझ्या मुलाला चांगल्या प्रकारे गीत गाता येतं, माझ्या मुलाला चांगल्या प्रकारे कविता करता येतं, माझ्या मुलाला चांगलं चिठ्ठीतले लिहिता येतं, माझा मुलगा काहीतरी करतो. प्रत्येक बुद्ध माणसाच्या आई वडिलांनी ठरवायचं ते आपल्या मुलांकडे मुलींकडे एक विशेष गुण असलाच पाहिजे. विशेष गुण त्यातला ओळखायचं आणि त्याला विकसित करायचं. प्रत्येक वेळेस बुद्ध माणूस बुद्ध कुटुंब आपण सांगताना माझा मुलगा हे करतो, आई वडिलांनी आवर्जून आपण आपल्या मुलांची मुलींची लोकांसमोर सांगायचं की माझ्या मुलाला एक चांगली पेंटिंग येतं, ही पेंटिंग आमच्या बंटीनं केली आहे, ही जी पेंटिंग केली हे माझ्या मुलीनं केली आहे. त्या मुलीला सुद्धा लोकांसमोर प्रोत्साहित होईल. आमच्या मुलीला चांगल्या कविता बनवता येतात सर, ती कविता वाचून दाखवू. माझ्या मुलाला चांगलं इंग्रजी बोलता येतं सर, इंग्रजी सर्व त्याला ज्ञान आहे. माझ्या मुलाला गणिताचे चांगले पाढे आहेत सर पाठ. कारण तुमच्या मुलाला विकसित करण्याची जबाबदारी तुमची आहे. हे संस्कार कुठे बाजारात भेटल्या जात नाही. म्हणून संस्कार निर्माण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो बुद्धांचा मार्ग आहे. बुद्धाच्या मार्गावर आपण चाललो, आपलं कुटुंब चालला तर समाजामध्ये कोणाकडे जाण्याची गरज नाही. तुमची आर्थिकता सुदृढ राहील, तुमची मानसिकता सुदृढ राहील, तुमचं आरोग्य सुदृढ राहील आणि कुटुंबामध्ये मंगलमय वातावरण राहील. ते मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांकडे हा धम्म असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे धम्म जीवन जगत असाल तर माझ्यासारख्या तुमच्या घरी आल्यानंतर पाहिजे आणि किती छान घरातली मंडळी आहे, किती छान प्रकारे वंदना करतात. आपल्याला भोजन कसं घ्यावं, आहार कसं असावं, आहारामध्ये काय असावं हे आपल्याला बसल्यानंतर कळतं. नवीन गोष्टी वाचल्यानंतर सर्वांना कळतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचे की माझ्या मुलाला मला सुदृढ बनवायचं आहे. म्हणून सुदृढ बनवण्यासाठी माझी जबाबदारी आहे की माझ्या कुटुंबाला विकसित करावं. हे विशेष माणसाला लोक कसे बनवतात, भावानी भावाला कसं जाणलं पाहिजे, कुटुंबातील माणसाला कुटुंबाने कसं एकत्र केलं पाहिजे. एकदा काय झालं, एका गावांमध्ये एका व्यक्तीची निवड करायची होती. आता व्यक्तीची निवड करण्यासाठी साऱ्या व्यक्तीला विचारलं की कोणी बाय गावातला मुखिया होता का. तर सर्व गावातली पुरुष मंडळी स्त्री मंडळी म्हणाली की आम्हाला काही मुख्य व्हायचं नाही. मग मुख्य कोण होईल बाबा, चला एखाद्या प्राण्यापैकी घेऊ. सर्व प्राण्याला बोलवल्या गेलं. कुणाला म्हणालं, कोंबडीला म्हणाले, बकरीला म्हणालं, आपल्या कुत्र्याला म्हणालं, आपल्या त्या बैलाला म्हणालं. तर कोणीतरी उभे राहतात त्यापैकी एक कुत्रा उभा राहिला. ठीक आहे, म्हणजे सर्व लोकांनी संमती दिली, कुत्रा चपळ आहे, याला गावाचा मुखिया म्हणत असेल चालेल. गदा बाजूला उभा होता. गध्याला कोणी विचारलं नाही, पण गधाही म्हणाला की मी सुद्धा स्पर्धेत उभा राहतो. म्हणजे स्पर्धा दोघांची सुरू झाली, गध्याची आणि कुत्र्याची.
आता दोघांची स्पर्धा झाली तर अशी स्पर्धा ठरल्या गेली की या गावापासून त्या गावापर्यंत आता तुम्हाला दिली की बा तुम्हाला विज्ञाननगर पासून ते इथं दादारावच्या घरी यायचं आहे. जो दादारावच्या घरी सर्वात पहिले त्याचा सन्मान करण्यात येईल ठरवल्या गेलं की त्या ठिकाणी दोघांनाही कुत्र्याला आणि गद्याला उभं केलं आणि त्याच्या गळ्यात माळ टाकल्या गेली आणि त्यांना सूचना केल्या की 1 2 3 3 म्हटल्याबरोबर तुम्ही इथून सुटायचं आणि 1 2 3 म्हटलं बरोबर गधाही सुटला आणि कुत्र्याही सुटला. कुत्रा सुटल्यानंतर काय झालं, गदा आपल्या रंगे चालत बसला. कुत्रा सुटल्यानंतर कुत्रा चपळ पटकन पुढे गेला पण पुढे गेल्याबरोबर त्या गल्लीतले कुत्रे उभे झाले. सारे कुत्रे उभे झाले. त्या गद्याने कुत्र्याने म्हणजे तू इथं कसं तू इकडे कसा आला. तेव्हा तो म्हणताय बाबा मी स्पर्धेत उभा आहे, मला ते निवडणूक लढायची आहे, तिथे जिंकायची नको सांगू नको आमच्या एरियात आला कसा. या कुत्र्याला समजव त्या कुत्र्याला समजव कसं तरी समजून तो त्या गल्लीतून बाहेर पडला. त्या गल्लीतून बाहेर पडला तर दुसऱ्या गल्लीत दुसरे कुत्रे उभे झाले. तशा करत जसे जसे जायचे तसे तसे त्या गल्लीतले कुत्रे उभे राहिले. त्याला असं करता 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 तो पोचायच्या आधी गदाचे पोचला आणि गद्याच्या काळामध्ये मार पडू लागला. कुत्रा जाऊन शांतपणे बसला आणि काय म्हणते अरे गद्या काय बसला असता, जर माझ्या भावाने मला अडकवलं नसतं तर तू इथे बसला असता. म्हणून जर आपल्याला आपल्या कामात आपले भाऊ अडकवित असतील तर असे भाऊ निर्माण करू नये. कारण आपल्या द्वंद्वांमध्ये माझा भाऊ माझा विरोधात झाल्यामुळे कोण बसला तिथे गधा बसला. देशाची स्थिती कशी झाली. आपण धावकी लढायला लागलो, समाजात लढायला कुटुंबात लढायला लागलो आणि गधा राज करायला लागलो. आज चौकडे बघा म्हणजे धम्माचा विचार अत्यंत महत्वाचा आहे. धम्म कुटुंबासाठी, स्वतःसाठी, समाजासाठी, देशासाठी. कारण भावकी कशी ठेवायची धम्म सांगतोय. पण धम्मांमध्ये भावकी आहे जास्तीत जास्त बंधुभाव आहे. जास्तीत जास्त प्रमाणात सागर आहे, ममतेचा सागर आहे. असा करुणामय मंगलमय वातावरणात असलेला धम्म प्रत्येकाला आपल्या स्वतःत रुजवायचं आहे. जास्तीत जास्त लोकांच्या घरी जायचंय. आज आपण या ठिकाणी का आलो तर त्या धम्माला आपण यांच्या घरी घेऊन आलो. त्याच्यामागचा हेतू काय आहे, या का आपण इथे घेऊन आलो, धम्म धम्म का करत आहोत. तर धम्म म्हणजे चांगला जीवन जगण्याचा मार्ग. माझा भाऊ जर त्या मार्गाने जात नसावं, माझ्या भावांमध्ये काही कमी असावी तर माझ्या भावाला कळावं की धम्म जीवन जगणारी माणसं कशी असतात. म्हणून आज आपण त्यांच्या घरी आलो आहोत. हे आमचे आजचे यजमान ते आहेत दादाराव रंगारी. त्यांच्याकडे येण्यामागचा हा हेतू की त्यांचा आमचा परिचय व्हावा. आपण धम्म रॅली का काढतोय, कारण आपण एक दुसऱ्याच्या आडोशी पडोशीला राहतो, एक दुसऱ्याच्या आजूबाजू राहतो, पण कधी कोणाच्या घरी जातच नाही. रस्त्यावर कुठे भेटलं तर जय भीम करतो. घरी आलेच तर त्याचे नात्यातले पाहिजे, कोणी साड्या पाहिजे, मावसा पाहिजे, आत्या पाहिजे, काहीतरी नात्यातलं असलं ते येतात. आता जे बिन नात्यातले ते कशी येतील. आता आमचं आणि रंगारीचं कोणतंच नातं नाही आहे, तरी पण आपण एवढे लोक रंगारीच्या घरी आलो. कोणी आणलं, धम्म आणू शकतो. धम्मामध्ये एवढी कुवत आहे की ती भाव निर्माण करतात. धम्म कसा आहे, आपण कशा फुलासारखे आहोत. हे फुलं इथे ठेवल्या गेली, ह्या फुलाला जर एका दोऱ्याने पळवलं तर त्याची माळ तयार होते आणि माळ काढल्या प्रतिमे समोर शोभून दिसतं. आपण सर्व माळात गुंफलेले आहोत. आज आपण या ठिकाणी पंचशीलचे दुपट्टे घेऊन या ठिकाणी बसलो, आपण सुशोभित होत आहोत. कोणी सुशोभित केलं, धम्माने सुशोभित केलं. म्हणजे धम्माला सुशोभित करणारी सर्व आपण त्याच्यातली फुलं आहोत. या फुलाला घेऊन आज आमच्या भावाच्या घरी आलो. छूटा पैसा लुटा भाई, समय समय पर काम आहे. भावाला भाऊ पण जर निर्माण केलं तर भाऊ कोणत्या संकटात आहे का, भाऊच्या कुटुंबिक आर्थिक अडचण आहेत का, भाऊच्या घरांमध्ये नवरा बायकोचं पटते का, भाऊच्या मध्ये मुलगा काही त्रास देते का, भाऊला अडोशी पडोशी काही त्रास देते का, भाऊची तब्येत ठीक नाही का, कोण पाहिजे ते भाऊ पाहिजे. पण भावाचं भाऊ पण असेल तर ते तुम्हाला ती भावाविषयी आत्मीयता निर्माण होईल, बहिणीविषयी आत्मीयता निर्माण होईल. म्हणून बहीण भावाचं नातं वाढवण्यासाठी धम्म हा अत्यंत मंगलमय म्हणून त्याच्या घरी जाणं गरजेचं. म्हणून तुम्हाला आधी सांगितलं की भांड्याला घासल्याशी भांडण कत्रीचं पितळेचं कळत नाही, त्या माणसाच्या घरी गेल्याशी तो माणूस कसा आपल्याला कळणार नाही, त्या स्त्रीच्या संगतीत राहिल्याशिवाय ती कळणार नाही, म्हणून घरात गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त लोकांच्या घरी आपण गेलो पाहिजे, आपली भावकी वाढवली पाहिजे आणि धम्माचा प्रचार आपण स्वतःहून जास्तीत जास्त लोकांना केला पाहिजे. आणि या भारताला शुद्धराम सुफलाम बनवायचं. बाबासाहेबांचा बुद्धांचा विचार घ्यायचा आहे. बाबाच्या स्वप्नातलं बाबासाहेबांचा जो स्वप्न आहे त्या भारताला बुद्धमय करायचंय, ते बुद्धमय करण्यासाठी आपल्याला सर्वांची जबाबदारी आहे.
आपल्याला प्रत्येकाला सांगितलं प्रत्येक कोणताही दर रविवारी विहारात जावं. आपण किती विहारात जातो, म्हणून आज विहार तुमच्या दारी आलाय. हे सर्व विहारात आपण विहारात बसलो असतो, ही धम्म चर्चा केली असती. आज ती चर्चा आपण यांच्या दारी करतोय, यांच्या घरी करतोय. कारण बुद्धाच्या प्रतिमेसमोर आपण हे सर्व बुद्धांची धम्मदेशना करतोय, पण सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या हितासाठी. आणि सर्वांनी स्वतःपणा चिंतन करावं. खरोखर सर सांगतात ते बरोबर आहेत का? बुद्ध बुद्ध कोण बुद्ध आहे बाबा, काय बुद्ध, कुठचा बुद्ध आहे ना? खरोखर बुद्ध मला वाचलं पाहिजे. हे बाबासाहेब म्हणतात, खरोखर बाबासाहेब कोण मला वाचलं पाहिजे, समजलं पाहिजे. कारण माणसाला ज्ञान संकलित करण्याच्या 3 गोष्टी आहेत. एक चांगला डोळा आहे, चांगलं कान आहे, चांगला मुख आहे. काही गोष्ट पाहून शिकल्या जातं. आपण या ठिकाणी आल्यानंतर घराला पाहिले तर घर कसं असावं, ते घर पाहिले. बाबासाहेब म्हणतात, मी विदेशात गेलो तेव्हा मला कळलं की त्या देशातली माणसं कशी राहतात, त्या देशातल्या महिला कशा राहतात. कारण भारतामध्ये सर्व घातलेल्याच महिला होता, कधी एक दुसऱ्याची पाहत नाही, बोलत नाही. पण विदेशात मला कळलं की महिला एवढं काम करू शकतात. म्हणून जोपर्यंत तुम्ही एक दुसऱ्याच्या घरी जात नाही, आज आपण इथे दादारावच्या घरी आलोच असतो कशात. आज आमची वैशाली ताई आलीच असती कशाला, आमची पाटील ताई आलीच असती कशाला. हा योग आहे. म्हणून धम्म आपल्याला दारी आणण्याचा योग आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या दारावर 4 लोक असावी. हे लोक तुमच्या घरी आल्यानंतर हे काही लालची नाहीये, हे काही मागणीसाठी आलेले नाहीये, हे देण्यासाठी आले. निसर्ग आहे. या लोकांची पाऊलं तुमच्या दारी पडणं अतिशय मंगल काम आहे. कारण हे सर्व बुद्धांना मानणारे चरचरपडे बुद्धांचे कदम, ज्या ज्या ठिकाणी बुद्धांचे पाऊलं पडली ती भूमी धन्य झाली आहे. हे तुमच्याकडे आलेले माणसे धन्य करणारे आहेत. कारण हे सर्व बुद्धाला घेऊन चालले. त्यांच्या मनामध्ये किंतु नाही, परंतु नाही, काहीच नाही. कोणत्या लोभाने आले नाही, कोणत्या कमिटीत जाऊन, कुठे जाऊन, कोणत्या कार्यक्रमात जाऊन मला काही मिळेल असं कोणतीच भावना त्यांच्या मनामध्ये नाही. त्यांच्या भावना मनामध्ये देण्याची. मी नाही जाणार तर कोण जाणार, मी नाही जाणार तर कोण जाणार. कारण धम्म माझा आहे. म्हणजे जेव्हा धम्म माझा आहे असं वाटतं, तेव्हा म्हणजे मनामध्ये अंतःकरणातून वाटतं की मी सामील झालो पाहिजे. असे सामील झालेले माणसं आज आपण या दादारावच्या घरी आलो होतो. आज म्हणून दादारावला आपण त्यांची विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. त्याच्या या निमित्ताने त्यांनी ज्या ज्या व्यक्तीला बोलावलं असेल, त्याच्या कुटुंबात कोण राहतं, काय करतात, त्याची मुलगी काय करते, मुलगा काय करतो, त्याचबरोबर त्याची नातीगती कोण आहेत, त्या नातीगतीचा आमचा परिचय व्हावा. म्हणून त्यांचा परिचय आधी आपल्याशी व्हावं, नंतर आपण आपला परिचय त्यांना देऊया. माझं नाव दादाराव रंगारी. धम्म आपल्याद्वारे या उपक्रमाद्वारे श्री रमेशजी राठोड यांच्या संचलन करून आमच्या घरी धम्म रॅली आणली, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी पुन्हा दादाराव रंगारी. आज माझ्या घरी धम्म रॅली आली आहे, त्याबद्दल मी खूप त्यांची आभारी आहे. हॅलो, मी श्रद्धा रंगारी आहे आणि मला खूप खुशी झाली, माझ्या घरी धम्म रॅली आलेली आहे. आणि जसं सरांनी प्रवचन केलं, मला खूप बरं वाटतं ऐकून. मी डॉक्टर स्वाती रंगारी, दादाराव रंगारी आणि पुन्हा रंगारी यांची सून आहे. सर्व आज आपल्याकडे आले आहेत, त्याबद्दल आभार. माझं नाव राहुल दादाराव रंगारी. खूप छान प्रोग्राम वाटला हा. आणि संडेला असल्यामुळे, सुट्टी असल्यामुळे मी पण यांच्याशी जोडण्याकरता म्हणजे जेव्हाही माझ्याकडनं पॉसिबल असेल की मी त्या गोष्टीकरता तयार आहे ना. आणि अशा प्रकारचा प्रोग्राम म्हणजे असायलाच पाहिजे प्रत्येक ठिकाणी. कारण की म्हणजे बाकीकडे आपण बघतो आणि आपल्याकडे आपण बघतो, तर आपण म्हणजे मला खूप काही म्हणजे नवीन काही बघायला मिळालं माझ्या दारी या प्रोग्रामद्वारे. मी सरला विलासराव, 85 प्लॉट एरियाला राहते. माझी ही धम्म रॅलीमध्ये येण्याचा दुसरा वेळ आहे. मी विशेष शिक्षिका आहे, मतिमंद मुलांना शिकवते. भगवान नगरला शाळा आहे आणि या रॅलीमध्ये येऊन मला खूप छान वाटतं. माझं नाव तेजस राऊत आहे. माझे नाव कल्पेश विनोद गोंडाने. मी पुन्हा रंगारींची बहिणी आहे. मोठी बहीण आहे. म्हणून धम्म आपण जास्तीत जास्त सामील व्हावं, जास्त घरापर्यंत न्यावं, जास्तपर्यंत पोचावं. आणि धम्म देशना दिल्याने माणसाला श्रवण शक्ती वाढतं. श्रवण शक्ती वाढलं तर माणसाचा कल्याणी विचार वाढतो आपल्या मनांमध्ये. आणि या ठिकाणी अशाच प्रकारचं आपण आपले मुलं बोलली पाहिजे. लक्षात ठेवा, या मुलांना पुढे आता भविष्यात ठरवा, हे चांगले बोलले पाहिजे, बोलके झाले पाहिजे. अभ्यास आणि अभ्यास केल्याने बोलतो.
शक्ती वाढवावं लागेल, बुद्धी तुमची वाढवावं लागेल, चिंतन करावं लागेल, चांगल्या सानिध्यात राहावं लागेल. म्हणून सत्संगती सदा घडू दे, चांगले शब्द कानी पडू दे. चांगली संगत येण्यासाठी चांगली संगत आहे. संगतीचा काय परिणाम होतो बुद्धांमध्ये खूप सांगितलं. म्हणून संगत चांगली असेल म्हणून संगत आपण चांगली लोकांची केलेली आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत आपण आलेलो आहोत. त्यामुळे ही संगत आपण टिकून ठेवायची आहे. आपल्याला काय करायचे आहे? टिकून ठेवायची आहे. जायचंय धम्म रॅली म्हणजे इतरांना पण सांगतात चला पण तुम्ही रॅलीला. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचं काम आहे. सोय येणे आणि इतरांना त्यासाठी प्रवृत्त करणे. तुम्ही या रॅलीत आल्या तुम्हाला कळती रॅली नेमकी काय आहे बाबा, या रॅलीत काय काय होतं, कसं कसं होतं. म्हणून आपल्याला आपल्या लोकांचा परिचय वाढवावा, भावाची संगती वाढवली पाहिजे, लोकांना आपलं वाढवलं पाहिजे. दिवसेंदिवस वेगळ्या परिस्थिती येत आहेत, वेगळ्या प्रकारचे लोक निर्माण होत आहेत. एक दिवस आपल्याला सर्व तोडून टाकतील. म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून एकत्र येण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे धम्म. धम्म जिथे असेल तिथे असेल तो माणसाला जोडतो मनामध्ये, किंतु परंतु काही ठेवत नाही. आणि तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तरी प्रश्न करायचे. नेहमी लक्षात ठेवा, ही रॅली इथे आल्यानंतर कोणत्या महिलेला वाटत असेल की असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं, किंवा असं व्हावं तसं व्हावं, तरी आपण आपल्यातून बोलावं. आम्ही रॅली झाल्यानंतर थोडा थांबतोय, विचार करतोय, बोलतो, तेव्हाही आपण आपले प्रश्न विचारा, आपली आयडिया क्लिअर करावी, आपल्या शंका दूर करावी की या धम्माविषयी या लोकांविषयी काय असतं कसं असतं. कारण आपली शंका दूर झाली तर आपण निरसन झालेले माणसं, शंकेतून दूर झालेली माणसं राहू. आपण म्हणजे आपल्या डोक्यात कल्याण, इतरांचं कल्याण करू शकतो, अशी भावना आपल्या मनात निर्माण होऊ शकते.